सरकार कोणतीही योजना हाच विचार करून राबवते की ज्या लोकांना खरोखर मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत लाभ पोचावा. आजच्या काळात पाहिलं तर देशभरात अनेक कल्याणकारी आणि लोकहिताच्या योजना सुरू आहेत. केंद्र सरकारच्या वेगळ्या आणि राज्य सरकारांच्या वेगळ्या योजना नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. जर आपण शेतकरी असाल तर आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सहभागी होऊ शकता आणि या योजनेतून मिळणारे आर्थिक लाभ सहज मिळवू शकता. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांविषयी अशीच अपडेट दररोज भेटत राहील. केंद्र सरकार ही योजना अशा प्रकारे राबवते की वर्षभरात 3 वेळा शेतकऱ्यांच्या खात्यात निधी पाठवला जातो आणि आता यावेळी 22वा हप्ता जाहीर होण्याची माहिती चर्चेत आहे. तसेच यावेळी 2000च्या ऐवजी 3000 रुपये मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण खरोखरच असे होईल का हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. माध्यमांमधून वेळोवेळी या योजनेचा हप्ता वाढू शकतो अशा चर्चा समोर येत राहतात आणि यावेळीही अशीच चर्चा सुरू आहे. मात्र आत्तापर्यंत सरकारकडून हप्ता वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तरीही असा विश्वास व्यक्त केला जात आहे की 22व्या हप्त्यात रकमेची वाढ होण्याची शक्यता आहे. या योजनेशी जोडलेले असाल तर आत्तापर्यंत प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये मिळत आहेत आणि हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेद्वारे वर्षात 3 वेळा 2000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. आत्तापर्यंत 21 हप्ते वितरित करण्यात आले असून मागील 19 नोव्हेंबर रोजी 21वा हप्ता जाहीर करण्यात आला. जर तुमच्या बँक खात्यात डीबीटी सुविधा सक्रिय नसेल तर सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या बँक शाखेत जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. शाखेत जाऊन डीबीटीसाठी संमती फॉर्म आणि आधार सीडिंग फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर बँकेला विनंती करावी लागते की तुमच्या खात्यासोबत तुमचा आधार क्रमांक जोडण्यात यावा. या प्रक्रियेदरम्यान बँक तुमच्याकडून आधार कार्डाची प्रत मागू शकते आणि पासबुकही पाहू शकते. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे सोबत नेणे महत्त्वाचे ठरते. त्यानंतर तुमच्या बँक खात्यातील मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घ्यावा, जेणेकरून खात्यातील प्रत्येक व्यवहाराची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँक तुमचे खाते NPCI मॅपरशी जोडते आणि यामुळे डीबीटीद्वारे पाठवले जाणारे पैसे कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमच्या खात्यात जमा होतात. या योजनेचा प्रत्येक हप्ता जाहीर करण्याची जबाबदारी केंद्र सरकारकडे आहे आणि हा हप्ता नियमित अंतराने जाहीर केला जातो. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक असते. त्यात eKYC करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे काम जवळच्या सेवा केंद्रात जाऊन करणे शक्य आहे किंवा स्वतःही अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण करता येते. यासोबतच भूसत्यापनाचे कामही करावे लागते, कारण योजनेच्या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जर तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करणेही अत्यावश्यक आहे. या योजनेच्या हप्त्यांमध्ये साधारणपणे 4 महिन्यांचे अंतर ठेवले जाते. मागील हप्ता नोव्हेंबरमध्ये वितरित झाल्यामुळे 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊन फेब्रुवारी महिन्यात 22वा हप्ता जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अधिकृत घोषणेची प्रतीक्षा सर्वांना आहे.